पंचरथ या वास्तूची रचना सुमारे 630च्या काळात राजा नरसिंहा मम्मलवरम I यांच्या काळात झाली आहे. पंचरथ परिसरात आपल्याला 5 रथ बघायला मिळतात, जे की त्यांना पांडवांच्या नावाने संबोधले जाते. या पंचरथाची सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे हे जे 5 रथ आहेत हे एकाच पर्वत टेकडीतून कोरलेले आहेत. यात कुठल्याही रथामध्ये बाहेरून आणलेला दगड बसवलेला नाही. त्यातील पहिला सर्वात लहान असणारा द्रौपदी रथ, जो की माँ पार्वती समर्पित आहे. त्या रथासमोर आपल्याला त्यांचे वाहन सिंहाची मूर्ती बघण्यास मिळते. पहिल्या रथाच्याच बाजूला दुसरा रथ उभा आहे, तो म्हणजे अर्जुन रथ. हा रथ श्री महादेवांना समर्पित आहे. सध्या आतमध्ये कोणतीही मूर्ती नाही, पण बाजूला आपल्याला नंदी पाहायला मिळतील. त्याच्या समोरच आपल्याला तिसरा रथ बघायला मिळतो, जो की नकुल सहदेव या नावाने आहे. हा रथ इंद्रदेवास समर्पित आहे, म्हणून रथाच्या बाजूला आपल्याला ऐरावत म्हणजेच हत्तीची प्रतिमा बघायला मिळते. नकुल सहदेव हा रथ खास करून मेडिटेशनसाठी वापरला जात होता. या रथाच्या आतमध्ये गाभाऱ्यात बसून ओम असा उच्चार करताच ओम या ध्वनीची लहर 360 डिग्री फिरून डोक्यातून आतमध्ये शरीरात उतरते असा भास होतो, जे की एक आश्चर्यच आहे. चौथा रथ आहे भीमरथ, जो की आयताकृती सर्वात मोठा रथ आहे. आणि अजूनही हा भीमरथ अपूर्ण आहे असे सांगितले जाते, कारण या रथामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती कोरायची होती, जी की ती कोरलेली नाही. पंचरथांमध्ये सर्वात उंच असणारा रथ म्हणजे धर्मराजा रथ. या रथावरती कोरीव नक्षींची कामे बघण्यास मिळतात व रथाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाची मूर्ती पाहायला मिळते व त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यावरती श्री महादेवांची मूर्ती बघण्यास मिळते. रथाच्या मागच्या बाजूला अर्धनारी नरेश्वर म्हणजेच अर्धे महादेव व अर्धी पार्वती असे दोघांचे एकत्रित स्वरूप बघण्यास मिळते व त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यातच भगवान विष्णूंची मूर्ती आहे. रथाच्या डाव्या बाजूस श्री कार्तिकेय यांची प्रतिमा व दुसऱ्या कोपऱ्यात ज्यांनी हे संपूर्ण रथाचे काम केले याची डिझाईन तयार केली असे हे राजा नरसिंहा मम्मलेश्वरम यांची प्रतिमा बघण्यास मिळते. या पंचरथाची युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद आहे.